श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनबाईची अट. हे माझ्या मुलाचं घर आहे, समजलं ना तुला? इथे राहायचं असेल तर सून म्हणून राहा, मालकिनी सारखी नाही. कुसुमबाईंचा आवाज हॉलभर घुमला. सकाळची वेळ. नुकताच चहा संपवून सोनाली स्वयंपाकघर आवरत होती. पण हे वाक्य तिच्यासाठी नवीन नव्हतं. गेल्या महिन्यापासून दर 2 दिवसांनी तिला हे ऐकायला मिळत होतं. गावाकडून आलेल्या कुसुमबाई आणि त्यांचे नवरे शंकरराव शहरातल्या या नव्या घरात नुकतेच राहायला आले होते. राजने शहरात मोठं घर घेतलं म्हणून गावात सगळीकडे कौतुक झालं होतं. मुलगा शहरात सेटल झाला असं सांगत कुसुमबाईंचा ऊर भरून येत होता. पण या घरामागचं खरं सत्य फक्त सोनाली आणि राजला माहीत होतं. सोनालीने शांतपणे पाण्याचा ग्लास घेतला, कुसुमबाईंना दिला आणि हलकसं म्हणाली, आई, तुम्हाला अजून साखर हवी आहे का चहात? नको, साखर घालून काय फायदा? तू नोकरी करतेस म्हणून आयुष्यच कडू झालंय. कुसुमबाई टोमणा मारत म्हणाल्या, घर घेतलं म्हणून काय झालं? सगळं माझ्या राजने केलंय. काही जण तर फक्त नोकरीचा बहाणा करून काम करतात, पण घरात पैसे देत नाहीत. सोनालीने काही उत्तर दिलं नाही. शंकरराव पेपर वाचत होते. त्यांनी डोळे वर केले, पण तेही शांतच राहिले. त्यांना घरातला ताण जाणवत होता, पण ते बोलण्या इतपत धाडस करत नव्हते. 2 वर्षापूर्वी राज हसतमुख, हुशार, पण चुकीच्या संगतीत अडकलेला. ऑफिसमधल्या मित्रांसोबत सुरुवातीला फक्त पार्टी, मग दारू, नंतर जुगार. हळूहळू व्यसन वाढत गेलं. पगार येताच निम्मे पैसे कुठे जातात हे सोनालीला कळत नव्हतं. ती राजला म्हणायची, पार्टी, दारू बंद कर. तो नुसता होकार द्यायचा, पण तिला राज जुगार खेळतो हे माहीत नव्हतं. एक दिवस बँकेचा फोन आला, मॅडम, तुमच्या पतीने घेतलेला पर्सनल लोनचं व्याज बाकी आहे. त्या दिवशी सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. राजने मान खाली घालून कबूल केलं, मी चुकलो सोनाली, पण मी सुधारतो. मला एक संधी दे. सोनालीने रडत रडत त्याचा हात धरला. मी आहे तुझ्यासोबत, पण आता एकच अट, पुन्हा त्या लोकांशी संबंध नाही. राजने मान डोलावली. त्या दिवसापासून सोनालीने घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. अतिरिक्त प्रोजेक्ट, ओव्हरटाईम, बचत सगळं सुरू झालं. कारण राजने एवढं कर्ज केलं होतं की 1-1.5 वर्ष तरी ते कर्ज फेडण्यामध्ये जाणार होते. जेव्हा कुसुमबाई आणि शंकरराव यांना कळलं की मुलाने शहरात घर घेतलं, तेव्हा ते तिथे राहायला येण्याचे ठरवतात. राज सोनालीला म्हणतो, माझी चूक झाली, पण आईवडिलांना सांगू नकोस, त्यांना त्रास होईल. सोनाली प्रॉमिस करते. सासू सासऱ्यांना यातलं काहीच माहीत नसतं. सोनाली, किती वेळ लागणार आहे नाश्त्याला? कुसुमबाई पुन्हा ओरडल्या, आई, 15 मिनिटं द्या, नाश्ता तयार होईल. स्वयंपाक झालेला आहे, मला ऑफिसला जायचं आहे. ऑफिस ऑफिस, घरातही काही काम असतं. आमच्या काळी आम्ही नोकरी करून दाखवली असती तर घर मोडलं असतं. सोनालीच्या चेहऱ्यावर हलकीशी वेदना उमटली. तिला सांगावंसं वाटलं, आई, या घराचा EMI मी भरते. पण राजचं वचन आठवलं, आईबाबांना काही कळू देऊ नकोस, त्यांचं मन तुटेल. ती गप्प राहिली. राज ऑफिससाठी तयार होत होता. त्याने आईचा आवाज ऐकला. हॉलमध्ये येत म्हणाला, आई, सोनालीला उशीर होतोय, मी बनवतो नाश्ता. कुसुमबाईंचे डोळे विस्फारले. काय, मुलगा स्वयंपाकघरात? हे दिवस बघायला जगले का मी? राज थांबला. त्याला अपराधीपण जाणवत होतं. त्याला माहीत होतं हे घर त्याने घेतलेलं नव्हतं, पण आईसमोर तो गप्प होता. गावात लोक म्हणत होते, राजने शहरात
मोठं घर घेतलं म्हणे. कुसुमबाईंच्या मनात अभिमान दाटून आला. त्यांनी गावातल्या सगळ्यांना सांगितलं, माझ्या मुलाने शहरात फ्लॅट घेतला. आता आम्हीही तिथेच राहणार. शंकरराव थोडे शासंक होते. राजवर जास्त ओझं पडेल का? अहो, मुलगा कमावतोय, त्याचं घर आहे, आपलंच तर आहे. आणि ते शहरात आले. सोनालीने मनापासून त्यांचं स्वागत केलं. खोली सजवली, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला. पण पहिल्याच आठवड्यात टोमण्यांची सुरुवात झाली. हे पडदे एवढे महाग कशाला घेतले? पैशांचा अपव्यय. घराची व्यवस्था काही पटत नाही. राजने घर घेतलं, पण तू काय केलंस? प्रत्येक वेळी सोनाली शांत राहिली. दर महिन्याला 5 तारखेला सोनाली बँकेत जायची. मॅडम, तुमचा EMI वेळेवर जमा झाला. मॅनेजर हसून म्हणायचा. ती साईन करायची आणि शांतपणे बाहेर पडायची. त्या घराचं कर्ज तिच्या नावावर होतं. डाऊन पेमेंटसाठी तिने स्वतःची सगळी बचत वापरली होती. राजकडे तेव्हा पैसे नव्हते. व्याज फेडण्यात सगळं जात होतं. पण कुसुमबाईंना वाटत होतं, माझ्या मुलाने घर घेतलं. एक रविवार घरात कुसुमबाईंच्या ओळखीचे नातेवाईक आले होते. गप्पा रंगल्या. वा कुसुमताई, राजने छान घर घेतलं, अभिमान वाटतो, एक काकू म्हणाल्या. कुसुमबाई छाती फुगवून म्हणाल्या, माझा मुलगा आहेच तसा, सगळं स्वतःच्या कष्टाने केलंय. सोनाली चहा घेऊन आली. त्या काकूंनी विचारलं, तू काय करतेस ग? सोनाली हसून म्हणाली, मी IT कंपनीत आहे. कुसुमबाई लगेच म्हणाल्या, हो, नोकरी करते, पण घराचं सगळं राजच बघतो. ही काहीच पैसे देत नाही. क्षणभर सोनालीच्या हाताला थरकाप बसला. ट्रे हलकासा थरथरला, पण तिने स्वतःला सावरलं. राजच्या डोळ्यात अपराधीपण स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री राज गप्प बसला होता. सोनाली, तो हळू आवाजात म्हणाला, आज आईने जे बोललं मला खूप वाईट वाटलं. सोनालीने हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही, आई आहेत त्या. मी सत्य सांगू का तिला? ती क्षणभर शांत झाली. नको, अजून नाही. तू पूर्णपणे सावर. कर्ज संपव, मग आपण बोलू. राजच्या डोळ्यात पाणी आलं. तू एवढं का करतेस माझ्यासाठी? कारण तू माझा नवरा आहेस, ती हलक्या आवाजात म्हणाली. सोनाली, भाजी संपलीये, बाजारात जाऊन आण. कुसुमबाई ओरडल्या. आई, आज मी ऑफिसमधून उशिरा येईन. प्रोजेक्ट आहे. राजला सांगते, तो आणेन. माझा मुलगा दिवसभर काम करून येतो आणि तू त्याला बाजारात पाठवणार? आई, मीही काम करते. अगं, पण घराचा खर्च कोण चालवतं? माझा मुलगा. सोनालीच्या मनात वेदनेचा काटा पुन्हा टोचला. तिला आठवलं, त्या महिन्याचा EMI, घर खर्च, वीज बिल सगळं तिच्या अकाउंटमधून गेलं होतं. पण ती पुन्हा शांत राहिली. शंकरराव सगळं बघत होते. एक दिवस त्यांनी हळूच सोनालीला विचारलं, बाळा, तुला काही त्रास होतोय का? सोनाली हसली. नाही बाबा, सगळं ठीक आहे. पण त्यांना तिच्या डोळ्यातलं दडपण दिसलं. पण त्यांनी विषय बदलला. संध्याकाळी सोनाली ऑफिसमधून परतली. हातात लॅपटॉप, डोक्यात हजार विचार. दरवाजात पाऊल टाकताच कुसुमबाईंचा आवाज आला. किती उशीर? घरातली कामं कोण करणार? हे माझ्या मुलाचं घर आहे आणि इथे माझे नियम चालतील. सोनाली थबकली. ती थकलेली होती, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू आत कुठेतरी साचलेलं काहीतरी हलायला लागलं होतं. राज हॉलमध्ये उभा होता. त्याने सोनालीकडे पाहिलं. त्याला जाणवलं, ती खूप दिवसापासून शांत आहे, पण ही शांतता कायमची राहणार नाही. सोनालीने हळूच आपली बॅग खाली ठेवली. स्वतःशीच पुटपुटली, कधी ना कधी सत्य बाहेर येणारच.
हॉलमध्ये ताण पसरला होता. कुसुमबाई अजूनही बोलत होत्या. राज गप्प होता. शंकरराव पेपर मागे लपून सगळं पाहत होते. आणि सोनाली, ती अजूनही शांत होती. पण त्या शांततेत एक वादळ तयार होत होतं. सकाळचे 7 वाजले होते. घरात बाहेरून सगळं शांत दिसत होतं. पण त्या शांततेखाली ताणाचं जाळं विणलं जात होतं. सोनाली, आज पुन्हा ऑफिसला लवकर जाणार आहेस का? कुसुमबाईंचा आवाज किचनपर्यंत आला. सोनालीने डबा भरत उत्तर दिलं, हो आई, आज क्लायंट मीटिंग आहे. नोकरीवाल्या बायकांना घराचं काही नसतं. आमच्या काळी आम्ही इतकं बाहेर पडलो असतो तर घर कोसळलं असतं. टोमणा पुन्हा तोच. राज टेबलाजवळ बसला होता. त्याने आईकडे पाहिलं, मग सोनालीकडे. त्याच्या डोळ्यात अपराधीपण स्पष्ट दिसत होतं. आई, सोनालीही थकते. तिचं कामही महत्त्वाचं आहे, तो शांतपणे म्हणाला. कुसुमबाई लगेच चिडल्या. अरे, तू तिची बाजू घेणारच, पण घराचा खर्च कोण चालवतं? तूच ना. मग तिचं एवढं कौतुक कशाचं? सोनालीच्या हातातला चमचा क्षणभर थांबला. ती काही बोलली नाही. त्या दिवशी दुपारी सोनाली ऑफिसमधून थेट बँकेत गेली. 5 तारीख, EMI भरण्याचा दिवस. गुड आफ्टरनून मॅडम. सोनाली देशमुख. मॅनेजर हसून म्हणाला. हो, तुमचं लोन अकाउंट परफेक्ट चाललंय. एकही हप्ता चुकलेला नाही. तिने हलकसं स्मित केलं. धन्यवाद. चेक साईन करताना तिच्या डोळ्यासमोर सगळं झरकन गेलं. डाऊन पेमेंटसाठी काढलेली FD, आईने दिलेली सोन्याची साखळी विकलेली, स्वतःच्या प्रमोशनचा बोनस वापरलेला. हे घर तिच्या नावावर, पण अभिमान दुसऱ्याच्या खात्यात. ती बाहेर पडली. फोन वाजला. राज होता. EMI भरलास? त्याचा आवाज चिंताग्रस्त. हो, तू काळजी करू नकोस. क्षणभर शांतता. सोनाली, मी अजूनही त्या जुन्या कर्जाचं व्याज भरतोय. अर्धा पगार तिथे जातो. मला लाज वाटते. ती थांबली. लाज बाळगू नकोस. तू सुधारलास, तेच मोठं आहे. आईला सांगूया का आता? नको राज, अजून नाही. दरम्यान घरी कुसुमबाई शेजारच्या वहिनीसोबत फोनवर गप्पा मारत होत्या. ताई, तुमचा राज खूप मोठा झाला हो. शहरात एवढं मोठं घर घेतलं म्हणे. वहिनी कौतुकाने म्हणाल्या. कुसुमबाई छाती फुगवत म्हणाल्या, माझा मुलगा आहेच तसा. कष्टाळू. घर, गाडी सगळं स्वतःचं केलं. शंकरराव बाजूला शांत बसले होते. वहिनी पुढे म्हणाल्या, सून काय करते? कुसुमबाई नाक मुरडत म्हणाल्या, नोकरी करते म्हणे, पण घरात 1 रुपयाही देत नाही. सगळं माझा मुलगा सांभाळतो. शंकरराव हलकसं खोकले. त्यांना काहीतरी खटकत होतं. त्या रात्री सोनाली उशिरा घरी आली. कुठे होतीस एवढा वेळ? कुसुमबाई लगेच. ऑफिसमध्ये प्रोजेक्ट होता. घरात काही काम नाही का? बाहेरचं काम एवढं महत्त्वाचं? राजने आईकडे पाहिलं. आई, सोनालीनेच तर. काय केलंय तिने? कुसुमबाई मध्येच ओरडल्या. राज गप्प झाला. सोनालीने हळू आवाजात विचारलं, आई, मी जेवण वाढू का? वाढ, निदान ते तरी नीट कर. ती स्वयंपाकघरात गेली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण ती रडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकररावांनी राजला बाजूला घेतलं. राज, खरं सांग, तुझ्यावर कर्ज किती आहे? राज दचकला. का बाबा? कुसुम रोज म्हणते, तू सगळं चालवतोस, पण तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतं. तू घरामध्ये पैसा दिलेला मी कधी पाहिलाच नाही. राजने नजर चुकवली. सगळं ठीक आहे. शंकररावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, सत्य लपवून ठेवायचं नसतं. उशिरा का होईना बाहेर येतच. राज शांत राहिला. ऑफिसमध्ये सोनालीवर
कामाचा ताण वाढत होता. नवीन प्रोजेक्ट, नवीन टीम, डेडलाईन जवळ. तिची मैत्रीण नेहा म्हणाली, सोनाली, तू खूप थकलेली दिसतेस. ती हसली. घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायचं असतं. सासरचे ठीक आहेत ना? क्षणभर ती थांबली. ठीक आहे. पण तिच्या मनात प्रश्न घुमत होता. मी किती दिवस शांत राहू? त्या संध्याकाळी सोनालीने किराणा आणला. बिल तिच्या कार्डवरून भरलं. घरी येताच कुसुमबाई म्हणाल्या, इतका खर्च कशाला? रातचा पगार उडवायचा आहे का? सोनालीने शांतपणे बिल पुढे केलं. आई, माझ्या कार्डवरून भरलंय. कुसुमबाई उपहासाने हसल्या. तुझं कार्ड म्हणजे राजचेच पैसे ना? नवरा बायकोचे वेगळे पैसे नसतात. राज दारात उभा होता. त्याच्या हातात पगाराची स्लिप होती, ज्यात अर्धी रक्कम लोन इंटरेस्ट म्हणून वजा झालेली होती. त्याने स्लिप मुठीत दाबून ठेवली. त्या रात्री राज खूप अस्वस्थ होता. सोनाली, आई रोज तुला टोमणे मारते. मी काही बोलत नाही, कारण मला माझी चूक आठवते. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू सुधारलास, तेच पुरेसं आहे. पण तू का सहन करतेस? ती हळू आवाजात म्हणाली, कारण मला आपलं घर वाचवायचं आहे. राजच्या डोळ्यात पाणी आलं. दिवसेंदिवस कुसुमबाईंचा विश्वास घट्ट होत होता. माझा मुलगाच सगळं करतो. त्या गावात फोन करून म्हणाल्या, आमचा राज तर सोन्याचा तुकडा आहे. सून काही कामाची नाही. हे शब्द शंकररावांच्या कानावर पडले. त्यांनी विचारलं, कुसुम, सूनही कमावते ना? कमावते असेल, पण घरात काही देत नाही. शंकरराव गप्प बसले. एका रविवारी सोनालीने सगळी घरकाम केली. कपडे धुतले, स्वयंपाक केला, घर साफ केलं. तरीही कुसुमबाई म्हणाल्या, आमच्या काळी आम्ही घरकाम, शेती करूनही तक्रार केली नाही. सोनाली थकली होती, पण तिच्या मनात काहीतरी साचत होतं. त्या रात्री तिने स्वतःशीच पुटपुटलं, मी गप्प आहे म्हणजे कमकुवत नाही. 5 तारखेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुमबाईंनी पुन्हा टोमणा मारला. घरात 1 रुपयाही देत नाहीस आणि मालकिनीसारखी वागतेस. यावेळी सोनालीच्या डोळ्यात काहीतरी बदललं. ती थांबली, श्वास घेतला. राज तिच्याकडे पाहत होता. ती काही बोलली नाही, पण तिच्या शांततेत एक वेगळाच अर्थ होता. जणू आतून आवाज उठत होता, पुरे झालं. घरात अजूनही गैरसमज जिवंत होता. सत्य अजून दडलेलं होतं. राज अपराधीपणात होता. कुसुम अभिमानात होती. शंकरराव संशयात होते. आणि सोनाली, ती अजूनही शांत होती, पण तिच्या मनात एक निर्णय आकार घेत होता. लवकरच हे गुपित जास्त दिवस दडपणार नव्हतं. सकाळपासूनच घरात तणावाचं वातावरण होतं. हवेत काहीतरी अनामिक दडलेलं होतं. जणू शांततेच्या पडद्यामागे वादळ तयार होत होतं. सोनालीने त्या दिवशी ऑफिसमधून वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. एक महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. क्लायंट प्रेझेंटेशन 2 दिवसावर आलं होतं. तिची मैत्रीण आणि सहकारी नेहा दुपारी घरी येणार होती. सकाळी सोनालीने कुसुमबाईंना सांगितलं होतं, आई, आज नेहा येणार आहे. आम्हाला 3 ते 4 तास काम करायचं आहे. मग मी सगळं घरकाम करेन. नंतर घरात शांतता हवी. महत्त्वाचं काम आहे. कुसुमबाईंनी कपाळावर आठ्या आणल्या. ऑफिसचं काम घरात. हे घर आहे, ऑफिस नाही. सोनालीने हसत उत्तर दिलं, फक्त आजच प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. आमच्या काळी असलं काही नव्हतं. घर म्हणजे घर. सोनालीने पुन्हा काही बोलणं टाळलं. दुपारी 12 वाजता नेहा आली. वा सोनाली, किती छान घर ठेवलं आहेस, ती हसत म्हणाली. सोनालीच्या चेहऱ्यावर क्षणभर अभिमान चमकला, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. बस ना, आपण लगेच काम सुरू करू. दोघी
हॉलमध्ये लॅपटॉप उघडून बसल्या. स्लाईड, डेटा, चार्ट्स कामात दोघी रमल्या. तेवढ्यात कुसुमबाई किचनमधून बाहेर आल्या. सोनाली. त्यांचा आवाज जरा मोठाच होता. सोनालीने हळूच उत्तर दिलं, हो आई. चहा कर. आई, 15 मिनटं द्या, स्लाईड पूर्ण करते. नेहा शांत बसली होती. कुसुमबाईंचा चेहरा उतरला. अगं, पाहुणी आली आहे, तिला चहा नाही करणार. सोनालीने लगेच उठून चहा केला. नेहाने मदत करायचा प्रयत्न केला, पण सोनालीने डोळ्यांनीच तिला थांबवलं. चहा झाल्यावर दोघी पुन्हा बसल्या. 15 मिनिटांनी पुन्हा आवाज आला, सोनाली, भाजी चिर. ती उठली नाही. आई, 1 तास द्या ना, मग सगळं करते. कुसुमबाई सरळ हॉलमध्ये आल्या. हे ऑफिसचं काम कशाला घरी आणतेस? घरातली कामं आधी करायची असतात. नेहाची नजर खाली गेली. सोनाली शांतपणे म्हणाली, आई, फक्त 1 तास. प्रेझेंटेशन आहे आणि स्वयंपाक तयार आहे. संध्याकाळची तयारी माझं काम झाल्यावर करेल. माझ्या घरात माझे नियम चालतील. हे वाक्य पुन्हा. नेहाला आता अस्वस्थ वाटायला लागलं. तेवढ्यात दरवाजा उघडला. राज ऑफिसमधून लवकर आला होता. आई, काय झालं? त्याने विचारलं. तुझी बायको ऑफिसचं काम घरात करते. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी नाही, साफसफाई नाही. राजने सोनालीकडे पाहिलं. ती शांत होती. आई, आज प्रोजेक्ट आहे, तिला काम करू दे. अरे, तू तिच्या बाजूनेच बोलणार. घराचा खर्च कोण चालवतं? तूच ना. राजच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. नेहा सगळं ऐकत होती. सोनाली उठली. आई, मी सांगितलं ना, 1 तास द्या, मग मी सगळं करते. नको, आत्ताच कर. पाहुण्यासमोरही मला बोलावं लागतंय. नेहा हलक्या आवाजात म्हणाली. सोनाली, आपण नंतर करूया काम. सोनालीने डोळ्यांनीच तिला थांबवलं. नाही नेहा, पूर्ण करू. नंतर आपल्याला टाईम नाही मिळणार. कुसुमबाई रागाने म्हणाल्या, तू नोकरी करतेस, घरात काही देत नाहीस. सगळं माझा मुलगा करतो आणि वर मालकिनीसारखी वागतेस. ते वाक्य हवेत लटकून राहिलं. राज थिजून उभा होता. सोनालीच्या मनात गेल्या 2 वर्षाचे सगळे प्रसंग झरकन उभे राहिले. राजचं व्यसन, कर्ज, बँकेचे फोन, स्वतःची विकलेली सोन्याची साखळी, EMI. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात आता वेगळीच चमक होती. नेहाने तिचा हात हलकेच धरला. सोनाली. कुसुमबाई अजूनही बोलत होत्या. हे घर माझ्या मुलाचं आहे, इथे माझं ऐकावं लागेल. क्षणभर पूर्ण शांतता पसरली. सोनाली हळूच उभी राहिली. तिचा आवाज शांत होता, पण ठाम. आई. राजने दचकून तिच्याकडे पाहिलं. आजपर्यंत मी काही बोलले नाही, कारण मला घरात शांतता हवी होती. कुसुमबाई थांबल्या. पण आज तुम्ही माझ्या मैत्रिणीसमोर माझी इज्जत काढली. नेहाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आई, तुम्हाला वाटतं हे घर राजने घेतलं? कुसुमबाई ताठ उभ्या राहिल्या. हो, माझ्या मुलानेच घेतलं. राजचा श्वास अडकला. सोनालीने राजकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती होती. ती म्हणाली, आई, तुम्हाला सगळं माहीत नाही. कुसुमबाई उपहासाने हसल्या. मला काय माहीत नाही? माझा मुलगा कष्ट करतो. हो, तो कष्ट करतो, पण त्याचा पगार त्याच्या जुन्या कर्जाच्या व्याजात जातो. घरात शांतता पसरली. शंकरराव हॉलमध्ये आले. काय बोलतेस तू? कुसुमबाईंचा आवाज थरथरला. राजने मान खाली घातली. सोनालीने पुढचं वाक्य गिळलं. ती पूर्ण सत्य सांगणार होती, पण थांबली, कारण तिला माहीत होतं हे अजून योग्य क्षण नव्हता. ती शांतपणे म्हणाली, आई, मी फक्त एवढंच सांगते, गोष्टी दिसतात तशा नसतात. कुसुमबाई हादरल्या होत्या. राज, हे खरं आहे. राज काही बोलू शकला नाही. नेहा हळू आवाजात म्हणाली, सोनाली,
आपण माझ्या घरी जाऊन काम करू. सोनालीने डोळ्यांनीच नाही म्हटलं. ती पुन्हा कुसुमबाईंना म्हणाली, आई, मी तुमचा आदर करते म्हणून गप्प आहे, पण माझ्या स्वाभिमानाचीही मर्यादा आहे. हे शब्द पहिल्यांदाच इतक्या ठामपणे बाहेर आले होते. कुसुमबाईंच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं. राज अपराधीपणात बुडाला होता. शंकररावांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. सोनालीने लॅपटॉप बंद केला. नेहा, सॉरी, माझ्यामुळे प्रोजेक्ट अपूर्ण राहिला. आपण प्रोजेक्ट उद्या ऑफिसमध्ये पूर्ण करू. तू उद्या 1 तास लवकर येशील का माझ्यासाठी? ठीक आहे, काळजी घे, म्हणून नेहा निघून गेली. सोनाली रूममध्ये गेली. राज तिच्या मागे गेला. हॉलमध्ये कुसुमबाई उभ्या होत्या, स्तब्ध. त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, माझ्या मुलाबद्दल मला काय माहीत नाही? आणि सोनालीच्या मनात ठाम निर्णय आकार घेत होता. पुढच्या वेळी ती पूर्ण सत्य सांगणार होती. हॉलमध्ये अजूनही शांतता पसरलेली होती. कुसुमबाई सोफ्यावर बसल्या होत्या. चेहऱ्यावर धक्का, डोळ्यात अविश्वास. शंकरराव गप्प. राज मान खाली घालून उभा. आणि सोनाली, ती आतल्या खोलीत उभी होती. हात थरथरत होते, पण डोळ्यात आता भीती नव्हती, ठामपणा होता. आजपर्यंत ती शांत राहिली होती. आज ती गप्प बसणार नव्हती. राज हळूच खोलीत आला. सोनाली, त्याचा आवाज थरथरत होता. तू आईला सगळं सांगणार आहेस? ती त्याच्याकडे वळली. राज, आज माझ्या मैत्रिणीसमोर माझी इज्जत काढली गेली. मी अजून किती दिवस गप्प राहू? राजच्या डोळ्यात पाणी आलं. मी चुकलो, पण आईला धक्का बसेल. धक्का? राज, मला तो रोज बसतो तो धक्का. कोण बघतं? ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मी तुला दिलेलं वचन पाळलं, तुझी इज्जत वाचवली, पण माझा स्वाभिमान रोज तुडवला जातोय. राज गप्प. क्षणभर दोघेही शांत उभे राहिले. सोनाली बाहेर आली. हॉलमध्ये सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. कुसुमबाई उठल्या. काय बोलत होतीस तू? कोणतं कर्ज? काय चाललंय? राज काही बोलणार इतक्यात सोनालीने हात वर केला. आज मी बोलेन. घरातल्या हवेत ताण वाढला. आई, ती शांतपणे म्हणाली, तुम्हाला वाटतं हे घर राजने घेतलं? तुम्ही गावभर सांगितलं की तुमचा मुलगा सगळं करतो. कुसुमबाई अभिमानाने म्हणाल्या, हो, माझा मुलगा आहेच तसा. सोनालीने डोळ्यात डोळे घातले. हे घर माझ्या नावावर आहे. एक क्षण पूर्ण शांतता. काय? कुसुमबाईंचा आवाज तुटला. हो, डाऊन पेमेंट मी केलं. EMI मी भरते. बँकेचे कागद माझ्या नावावर आहेत. शंकरराव दचकले. राज, हे खरं आहे का? राजने हळूच मान डोलावली. सोनालीचा आवाज आता जास्त ठाम झाला. आई, तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत नाही. 2 वर्षापूर्वी राज वाईट संगतीत अडकला होता. कर्जात बुडाला होता. बँकेचे फोन यायचे. व्याज फेडायला त्याचा पगार जात होता. कुसुमबाईंचे डोळे विस्फारले. राज, त्यांनी ओरडत विचारलं, हे खरं आहे? राजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मी चुकलो होतो, पण सोनालीने मला वाचवलं. तिने माझी कर्ज फेडली नाहीत, पण मला त्या दलदलीतून बाहेर काढलं. कुसुमबाईंच्या हातातून पदर खाली पडला. सोनाली पुढे म्हणाली, मी गप्प राहिले कारण मला तुमचा मुलगा वाचवायचा होता. मला तुमची इज्जत जपायची होती. पण रोज तुम्ही म्हणता, हे माझ्या मुलाचं घर आहे. रोज मला टोमणे, तू घरात काही देत नाहीस. तिचा आवाज थोडा थरथरला, पण ती थांबली नाही. आज तुम्ही माझ्या मैत्रिणीसमोर मला कमी लेखलं. माझ्या मेहनतीची, माझ्या अस्तित्वाची किंमत शून्य केली. राज डोळे पुसत होता. सोनाली सरळ उभी राहिली. आई, आज मी पहिल्यांदा माझी अट सांगते. घरात तणाव दाटला.
जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर मला सून म्हणून नाही, माणूस म्हणून आदर द्यावा लागेल. कुसुमबाई निशब्द. हे घर माझ्या नावावर आहे, पण मी कधी मालकिनीसारखी वागले नाही, कारण मला घर हवं होतं, सत्ता नाही. ती पुढे म्हणाली, पण आजपासून एकच नियम, माझा अपमान सहन केला जाणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी या घराच्या लायकीची नाही तर तुम्ही इथून जाऊ शकता. हे शब्द हवेत ठामपणे घुसले. कुसुमबाईच्या डोळ्यात अश्रू तरळले. राज, तू मला का नाही सांगितलं? त्यांचा आवाज आता रागाचा नव्हता, वेदनेचा होता. राज त्यांच्या पायाशी बसला. आई, मला लाज वाटत होती. मी तुमच्या विश्वासाला तडा दिला होता. सोनाली नसती तर मी आज इथे नसतो. शंकररावांनी दीर्घ श्वास घेतला. कुसुम, आपण चुकलो. कुसुमबाई सोनालीकडे पाहत होत्या. त्या डोळ्यात आता अहंकार नव्हता, अपराधीपण होतं. त्या हळूच पुढे आल्या. सोनाली, त्यांचा आवाज थरथरत होता. मला माफ कर बाळा, मला खरंच काही माहीत नव्हतं. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मला तुमच्याशी भांडायचं नव्हतं, मला फक्त माझी इज्जत हवी होती. कुसुमबाईंनी तिचे हात धरले. आजपर्यंत मी म्हणत होते हे माझ्या मुलाचं घर आहे, पण खरं तर हे घर माझ्या सुनेने उभं केलंय. राजने डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान उमटलं. त्या रात्री घरात पहिल्यांदाच शांतता होती, पण ती दबलेल्या भावनांची नव्हती, समजुतीची होती. जेवताना कुसुमबाईंनी स्वतःहून विचारलं, सोनाली, उद्या बँकेत जायचं आहे का? मी येऊ का तुझ्यासोबत? सोनाली हसली. हो आई. राजने हलक्या आवाजात म्हटलं, धन्यवाद दोघींनाही. दुसऱ्या दिवशी सकाळ. गावाकडून काही नातेवाईक आले. कुसुमबाई त्यांच्याशी बोलत होत्या. ताई, घर छान आहे, नातेवाईक म्हणाली. कुसुमबाई हसल्या. हो, माझ्या सुनेने घेतलंय. त्या वाक्यात अभिमान होता, पण यावेळी तो खरा होता. हॉलमध्ये सोनाली उभी होती. तिने ते ऐकलं. तिच्या डोळ्यात समाधानाचं पाणी आलं. राज तिच्या बाजूला आला. तुझी अट मान्य झाली, तो हसत म्हणाला. सोनाली शांतपणे म्हणाली, माझी अट घर तोडण्यासाठी नव्हती, घर वाचवण्यासाठी होती. राजने तिचा हात हातात घेतला. घर बदललं नव्हतं, भिंती त्या होत्या, फर्निचर तेच होतं, पण नात्यांची पायाभरणी बदलली होती. अहंकाराऐवजी आदर, गैरसमजाऐवजी सत्य, टोमण्याऐवजी समजूत. सोनालीने सिद्ध केलं, सून म्हणून नाही तर स्वाभिमानी स्त्री म्हणून. आणि कुसुमबाईंना कळलं, घर मालकीने नाही तर आदराने टिकतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.